नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता अर्जुन आपलं काम करत बसलेला असतो. तेवढ्यातच सायली तिथे येते आणि ती कपडे वगैरे जागच्या जागी लावून ठेवत असते. तेवढ्यातच इथे अर्जुन म्हणतो, "अरे मिसेस सायली, आलात का तुम्ही?" तेव्हा इथे सायली अर्जुनबरोबर काहीच बोलत नाही. तेव्हा अर्जुन आपल्या मनामध्ये म्हणत असतो, की मिसेस सायली अजूनही माझ्यावरती रागावलेल्याच आहेत वाटतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, की "मिसेस सायली, जरा मला पाणी प्यायला देता का?" तेव्हा अर्जुनने आता सायलीकडे मुद्दामून पाणी मागितलेलं असतं. तेव्हा सायली म्हणते, "हो, पाणी देते ना. अजून काही तुम्हाला हवं असेल तर ते सुद्धा मला सांगा." आणि सायली सरळ आता बाहेर निघून जाते. तेव्हा अर्जुन म्हणतो, "मिसेस सायली, अहो तुम्ही बाहेर कुठे जाताय? पाणी तर इथेच आहे ना." तरीसुद्धा इथे सायली मात्र अर्जुनचं काहीच ऐकत नाही. तर इथे प्रिया आता टेन्शनमध्ये आलेली असते. ती म्हणते, "हा रविराज किल्लेदार कुठे गेला काय माहिती? हॉस्पिटलमध्ये जर गेला असेल ना तर बाबा तिथेच ॲडमिट हो. पुन्हा घरी काही येऊ नकोस." तेवढ्यात रविराज काका तिथे आलेले असतात. तेव्हा प्रिया म्हणते, की "बाबा कुठे गेला होतात तुम्ही? मी किती फोन केले तुम्हाला, तुम्ही माझा एकसुद्धा फोन रिसीव्ह केला नाही." तेव्हा इथे आता रविराज काका म्हणतात, "अगं मी लहान आहे का? फोन करत होतीस सारखी. मला काय होणार आहे? माझं काम होतं म्हणून गेलो होतो ना." तेव्हा प्रिया म्हणते, "काय काम होतं?" तेव्हा रविराज काका आपल्या मनामध्ये म्हणतात, की आता जर मी तन्वीला सांगितलं डेड बॉडीविषयी चौकशी करायला गेलो होतो, तर हिला उगाचच वाईट वाटेल, त्या गोष्टीचं टेन्शन घेईल आणि अजून मला काही पुरावेसुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये सापडलेले नाही आहेत. मग कशाला उगाच तिला आत्तापासूनच टेन्शन देऊ? तेव्हा रविराज काका म्हणतात, "अगं प्रतिमा आल्यापासून मंदिरामध्ये जाणं झालेलं नाही आहे. मंदिरामध्ये गेलो होतो देवाचे आभार मानायला. प्रतिमा परत आली आहे ना, तिच्यासाठी प्रार्थना करायला गेलो होतो." तेव्हा इथे प्रियाला आनंद होतो. ते म्हणते, की बरं झालं किल्लेदाराला त्या बॉडीबद्दल काही माहिती नाही आहे, त्या हॉस्पिटलबद्दल काही माहिती नाही आहे. मला असं वाटतंय, की लांब-लांबपर्यंत त्याच्या डोक्यामध्ये हा विचारसुद्धा आलेला नाही आहे. नागोबाला सांगायला हवं, म्हणजे नागोबा पुंगीसारखा डुलायला लागेल, त्याला एवढा आनंद होईल. तर इथे आता सायली येते आणि म्हणते, की "हे घ्या तुमची फेव्हरेट कॉफी." तेव्हा अर्जुन म्हणतो, "मिसेस सायली, मी कॉफी मागितलेली नाही आहे. मी पाणी मागितलं ना तुमच्याकडे. तुम्ही कॉफी का देताय?" तेव्हा सायली म्हणते, "असं कसं? तुम्हाला तर तुमची फेव्हरेट कॉफी खूप आवडते ना, म्हणूनच मी तुमच्यासाठी आणली आहे." तेव्हा इथे आता सायली काही न बोलता खाली निघून येते. तेव्हा अर्जुनसुद्धा तिच्या मागे-मागे येतो आणि म्हणतो, "मिसेस सायली काय झालंय? तुम्ही माझ्यावरती रागावलेत का?" तेवढ्यातच आता सायली किचनमध्ये जाते आणि आपल्या कामाला लागते. तेव्हा तिथे प्रिया येते आणि अर्जुनला थांबवते. इथे प्रिया म्हणत असते, "अर्जुन, अरे का तिच्या मागे-मागे जातोयस तू? तुझी बायको पोचली आता किचनमध्ये. जाऊ दे, चल आपण दोघं जण मस्त गप्पा मारूया." तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, "नाही, ते मला तिच्याशी बोलायचं होतं." तेव्हा प्रिया म्हणते, "काय अर्जुन, तुला कॉफी हवी आहे का? थांब, मी तुझ्यासाठी कॉफी बनवते." तेव्हा इथे अर्जुनच्या लक्षात येतं, की हे सगळं कॉफीमुळेच झालेलं आहे. कारण प्रिया म्हणते, की "अर्जुन, मी तुझी फेव्हरेट कॉफी आणते तुझ्यासाठी आणि सायलीसुद्धा सकाळपासून मी तुमची फेव्हरेट कॉफी देते," असंच म्हणत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, "अच्छा, म्हणजे हा सगळा कार्यक्रम ह्या कॉफीमुळे झालेला आहे तर." तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, "नाही, नको, मला कॉफी नको. कारण मी तुझ्या हातची कॉफी प्यायलोय ना, तर मला आता दुसरं काही खावंसं प्यावंसं वाटतच नाही आहे." तेव्हा इथे रविराज काका आता प्रियाला आवाज देतात. तेव्हा ती म्हणते, "हो बाबा आले." तेव्हा ती इथे अर्जुनला बाय करून निघून जाते. तेव्हा अर्जुन आता सायलीकडे जातो आणि म्हणत असतो, की "मिसेस सायली, मला कळले आता. तुम्ही माझ्यावरती रागवले कारण प्रियाने मला कॉफी दिली म्हणूनच ना? म्हणूनच तुम्ही चिडलाय ना?" तेव्हा इथे सायली आता गप्पच बसते. अर्जुन म्हणत असतो, की "हे बघा, मी तिच्याकडे कॉफी मागितली नव्हती, तिनेच मला आणून दिली होती." तेव्हा सायली आता लगेच प्रतिमाच्या रूममध्ये जाते आणि दरवाजा लावूनच घेते. तेव्हा इथे अर्जुन तिला आवाज देण्याचा प्रयत्न करतो, पण इथे सायली काही दरवाजा उघडत नाही. त्यानंतर इथे नागराज आता झोपलेला असतो, पण नागराजला स्वप्न पडत असतं आणि त्यामुळे तो खूपच जास्त घाबरलेला असतो. त्याच्या स्वप्नामध्ये इथे सुभेदार किल्लेदार दोन्ही फॅमिलीज असतात आणि महिपतसुद्धा असतो. तेव्हा प्रतिमा सांगत असते, की यानेच आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला होता. आपला अपघात याच्यामुळेच झाला होता." तेव्हा इथे आता रविराज काका महिपतला मारायला लागतात आणि म्हणतात, की "तुझी हिंमत कशी झाली आमच्याबरोबर असं वागायची? काय बिघडवलं होतं आम्ही तुझं? आम्हाला मारणार होतास तू? कुठल्या पापाचा बदला घेत होतास?" तेव्हा इथे रविराज काका आता महिपतची गलफटी पकडतात आणि त्याला बेदम मारायला सुरुवात करतात आणि म्हणतात, की "आमचा संसार, आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायची काय गरज होती तुला?" तेव्हा इथे महिपत म्हणत असतो, "तुम्ही माझा का गळा पकडलाय? मी तर काहीच केलेलं नाही आहे. तुम्हाला मारायची मला सुपारी देण्यात आली होती." तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, "कुणी दिली होती तुला सुपारी?" तेव्हा इथे महिपती म्हणत असतो, की "तुमच्याच भावाने नागराजने मला तुम्हाला मारायची सुपारी दिली होती." तर इथे नागराज आता हात जोडत असतो जेणेकरून महिपती त्याचं नाव सांगू नये म्हणून.
तेव्हा इथे आता रविराज काका म्हणत असतात की कुणाच्या सांगण्यावरून हे सगळं केलं होतंस, का मारणार होतास तू आम्हाला. तेव्हा इथे महिपत आता म्हणत असतो की तुम्ही माझी का गलफटी पकडताय, तुमच्या भावाला विचारा ना, त्यांनीच मला सुपारी दिली होती. तेव्हा तो म्हणतो की त्याला तुमचा पैसा हवा होता, प्रॉपर्टी हवी होती आणि म्हणूनच तुमचा काटा काढायला मला सांगितलं होता. तेव्हा इथे रविराज काका खूपच जास्त आता टेन्शनमध्ये येतात. त्यांना असं वाटतं की इथे आता त्यांचा भाऊ पक्का वैरी झालेला असतो आणि महिपतने इथे नागराजचं नावसुद्धा घेतलेलं असतं. तो म्हणतो मी एकटाच का या सगळ्यामध्ये मरू, तुझं नावसुद्धा पुढे यायला हवं आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते बाबा तुम्हाला माहिती आहे का, आईचे दागिनेसुद्धा यांनीच चोरले होते आणि नंतर यांनीच आणून दिले, मला माहिती होतं. पण मी तुम्हाला जर सांगितलं तर मला मारून टाकेल अशी मला धमकी देण्यात आली होती. तर इथे सुमनसुद्धा म्हणत असते हो भाऊजी, मी यांना चोरी करताना बघितलं होतं, पण यांनी मला सांगितलं की त्यांना खूप अडचण आहे म्हणून ते पैसे घेतलेत म्हणून, पण यांनी तुम्हाला तिघांना मारण्याचा प्रयत्न केला. इतक्या क्रूर माणसाशी माझं लग्न का झालंय मला कळत नाहीये. तेव्हा इथे महिपत म्हणत असतो की दादा थांब, दादा थांब, मी काय बोलतोय ते माझं ऐकून तरी घे. तरीसुद्धा इथे रविराज काका आता काहीच ऐकत नाही आणि त्याला बेदम मारत असतात. तेव्हा इथे नागराज स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो, पण इथे रविराज काका त्याला सोडायला तयार नसतात. तेव्हा इथे आता महिपत आणि नागराजला मारून झाल्यानंतर इथे रविराज काका म्हणतात की आता तुला माझी प्रॉपर्टी हवी ना, बंगला हवाय ना, आता पोलीस स्टेशनला जायचं आणि 10x10च्या खोलीमध्ये राहायचं, तीच तुझी प्रॉपर्टी, चांगला आनंदात राहा, असं आता रविराज काका महिपतला आणि नागराजला म्हणत असतात. त्यानंतर इथे अर्जुन आता दोघांच्या गलफटी पकडतो आणि म्हणतो की तुम्हाला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल ना, याकडे मी लक्ष देणार आहे, कळलं तुम्हाला. आणि इथे आता अर्जुन दोघांनाही फरफटत घेऊन जातो. तेव्हा इथे आता नागराज खूपच जास्त घाबरतो आणि जागा होतो. तेव्हा सुमन म्हणत असते की काय झालं, तुम्हाला वाईट स्वप्न पडलं का. तेव्हा इथे नागराज म्हणत असतो हो स्वप्न पडलं. तेव्हा ती म्हणते आधी पाणी घ्या आणि शांत व्हा. तेव्हा इथे नागराज पाणी पितो आणि शांत होतो. त्यानंतर ती विचारते की आता सांगा तुम्ही स्वप्नामध्ये काय बघितलं ते. तेव्हा इथे नागराज म्हणत असतो हिला खरं सांगायला नको आणि तो म्हणतो की ज्या गुंड माणसांकडून मी पैसे घेतले होते ना, त्या माणसांनी माझ्या डोक्याला बंदूक लावली होती, बंदूक. तेव्हा इथे सुमन म्हणते तुम्ही काळजी करू नका, मी माझ्या भावाकडून पैसे घेते. तेव्हा नागराज म्हणतो हो ठीक आहे ठीक आहे, घे तुझ्या भावाकडून पैसे घे. आणि तो म्हणतो की आता जे स्वप्न पडलं आहे ना, ते एक ना एक दिवस खरं होणारच आहे, कारण जोपर्यंत प्रतिमाची स्मृती परत येत नाही तोपर्यंत, एकदा का तिची स्मृती परत आली की ती महिपतकडे बोट दाखवेल आणि मग महिपत माझ्याकडे बोट दाखवायला कितीसा वेळ लावणार आहे. तर इकडे आता सायली आणि प्रतिमा दोघीजणी देवी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेल्या असतात. तेव्हा इथे सायली म्हणते तुम्हाला सुद्धा रात्री झोपताना आशीर्वाद घ्यायची सवय आहे का देवी आईचा. तेव्हा इथे लगेच सायली म्हणते मला तर लहानपणापासूनची सवय आहे, मी जर आशीर्वाद घेतला नाही तर मला झोपच येत नाही. तेव्हा इथे आता सायली म्हणत असते बरं चला आपण झोपायला जाऊया. तेवढ्यातच तिथे कल्पना येते आणि म्हणते की सायली आजसुद्धा तू प्रतिमाच्या रूममध्ये जाणार आहेस का झोपायला. तेव्हा सायली म्हणते हो आई, जावं तर लागेलच ना. तेव्हा इथे प्रतिमा कल्पनाला बघून लगेच घाबरते. कल्पना म्हणते हे बघ प्रतिमा, घाबरू नकोस, आम्ही सगळेजण तुझ्याशी बोलायला येतो, तुला ओळख पटवून द्यायला येतो, तेव्हा तू घाबरतेस ना, पण तुझ्या रूममध्ये कुणीच येणार नाही तुला डिस्टर्ब करायला, तू जा आणि शांतपणे झोप. पण आता सायलीला तिच्या नवऱ्याच्या रूममध्ये जायला हवं ना. तेव्हा प्रतिमा आता सायलीला जायला सांगते. तेव्हा इथे कल्पना म्हणते मी प्रतिमाजवळ असं बोलायला नको होतं का. तेव्हा सायली म्हणते नाही आई, तुम्ही काही चुकीचं नाही बोललात. तेव्हा इथे आता कल्पना म्हणत असते मला असं वाटते की प्रतिमा आता एकटी राहील ग रूममध्ये, कारण ती जर एकटी राहिली ना ते आपल्यामध्ये लगेच रुळेल. तेव्हा इथे सायली म्हणते ठीक आहे आई, तुम्ही जो काही निर्णय घेतला असेल तो सगळ्यांचा विचार करूनच असेल ना. तेव्हा इथे कल्पना म्हणते बरं जा, तू आता तुझ्या नवऱ्याच्या रूममध्ये जा, तो तुझी वाट बघत असेल. त्यानंतर इथे सायली आता थर्मास घेऊन जात असते. कल्पना म्हणते काय गे सायली, एवढा मोठा थर्मास. तेव्हा इथे सायली म्हणते की हे उशिरापर्यंत काम करत बसणार आहेत ना, त्यांना कॉफी लागेल म्हणूनच घेऊन जाते. तेव्हा कल्पना म्हणते की नवऱ्याला खूपच जास्त लाडावून ठेवलेस तू. तर इथे सायली इथे दरवाजा नॉक करते. तेव्हा अर्जुन दरवाजा उघडत असताना खूपच जास्त वाईट तोंड करतो, कारण त्याला असं वाटतं की ती प्रिया आहे, पण तिथे आता सायली आलेली असते. तेव्हा सायली म्हणते काय झालं, मला बघून एवढं वाईट तोंड का केलं तुम्ही. तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली तुम्ही इथे, म्हणजे तुम्ही प्रतिमातेच्या रूममध्ये जाणार होतात ना म्हणून विचारलं. तेव्हा इथे सायली त्याच्याशी काही बोलत नाही. ती म्हणते आईने पाठवले म्हणून मी आले, आणि ती आता उशा वगैरे लावते आणि झोपी जाते. तेवढ्यातच अर्जुन म्हणतो मिसेस सायली मला बोलायचं आहे तुमच्याशी. तेव्हा सायली म्हणते हे घ्या कपमधून तुम्ही काढा घ्या. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो नाही नको नको, मला आता काहीच नको आहे. तेव्हा सायली म्हणते असं कसं, तुम्हाला कॉफी तर घ्यावीच लागेल ना, तुमची फेवरेट कॉफी. तेव्हा अर्जुन म्हणतो मिसेस सायली आता मला किती टोमणे देणार आहात तुम्ही. तेव्हा सायली म्हणते नाही मी तुम्हाला टोमणा देत नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे सॉरी. तेव्हा सायली म्हणते मी तुम्हाला 10 मिनटं आधी विचारलं होतं तुम्हाला कॉफी हवी आहे का.
तर तुम्ही काय म्हणालात, पोटात जागा आणि वेळ दोन्हीही नाही आहे असं म्हणाला होतात ना. आणि जशी प्रियाने कॉफी आणून दिली तसा मग बघितल्यानंतर लगेच त्याच्यावरती झडप घालायला गेलात आणि जणू काही 7 जन्मात तुम्ही कॉफीच घेतली नव्हती अशा पद्धतीने कॉफी घेत होतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की मला असं वाटलं मिसेस सायली की तुम्ही माझ्यासाठी कॉफी आणली होती, मी बघितलंच नाही. तेव्हा सायली म्हणते हो का, म्हणजे ती प्रिया जर माझ्या जागेवरती येऊन झोपली ना तरीसुद्धा तुम्ही हेच म्हणाल का? अरे देवा, मला तर माहितीच नव्हतं की इथे प्रिया आहे म्हणून. मला तर वाटलं तुम्ही सायलीच आहात, हो की नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की विमलला सगळ्या सुऱ्या फेकून द्यायला सांगा, तुमची जीभ बघा कशी इथे सुरीसारखी चालली ती. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो पूर्णाजीसमोर आणि आईसमोर किती साध्या बनता आणि माझ्या इथे सायली 2.2 माझ्यावरती ओरडत बसता. तर इकडे आता प्रिया आलेली असते. तेव्हा सायली जाऊन दरवाजा उघडते. प्रिया म्हणते तू इथे. सायली म्हणते हा प्रश्न मी तुला विचारायला हवा, तू इथे काय करतेस. तेव्हा इथे प्रिया म्हणते मी अर्जुनला भेटायला आले. अर्जुन आपलं ठरलं होतं ना भेटायचं. तेव्हा इथे अर्जुन घाबरतो कारण सायली त्याच्याकडे बघायला लागते. तेव्हा इथे आता सायली म्हणते ए प्रिया, ही रूम माझी आहे, तू विसरली आहेस का, इथे यायचं नाही, कळलं ना. तेव्हा इथे अर्जुन आता प्रियाला खुणवतो आणि म्हणतो की आता जा, आता ती खूपच जास्त भडकले, माझं डोकं खाईल. तेव्हा इथे प्रिया म्हणते ठीक आहे, आता मी वाद घालत बसत नाही, आता मी जाते. तेव्हा इथे अर्जुन बाय बाय करत असतो. तेव्हा सायली म्हणते दरवाजा बंद करा, गेले प्रिया. तेव्हा इथे आता अर्जुन लगेच दरवाजा बंद करतो. तेव्हा प्रिया म्हणत असते की वातावरण खूपच जास्त तापले, भांडा भांडा दोघंजण, हवं तेवढं भांडा. तेव्हा इथे सायली म्हणते अच्छा, म्हणजे तुमच्या दोघांचं भेटायचं ठरलं होतं म्हणून मला बघून तुम्ही चेहरा एवढा वाईट केला होतात ना. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही नाही असं नाही आहे मिसेस सायली. तेव्हा सायली म्हणते असंच आहे, तुम्ही आतासुद्धा खोटं बोलताय का माझ्याशी. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे सायली किचनमध्ये काम करत असताना तिथे प्रतिमा येते आणि इथे लाडू बनवायचे असतात म्हणून त्याचं सारण तयार करत असतात. तेव्हा इथे आता कल्पना आणि पूर्णाईसुद्धा बघत असतात. त्यानंतर इथे आता प्रतिमा लाडू वळत असताना तिचं लक्ष कल्पना आणि पूर्णाईकडे जातं. तेव्हा ती त्या दोघींना बघून लगेचच तिथून गायब होते. तेव्हा इथे पूर्णाजी तिला थांबवण्याचा प्रयत्न करते पण प्रतिमा थांबतच नाही. तेव्हा इथे आता सायली म्हणत असते की आपल्याला जर इथे प्रतिमा त्या मन मोकळेपणाने वावरायला हव्या असतील तर आपण एक काम करू शकतो, त्यांना आपण इथे स्वयंपाकघरामध्ये आणू शकतो. तेव्हा कल्पना म्हणते अगदी बरोबर, स्वयंपाकघरात जर प्रतिमा आली तर ती आपल्या सगळ्यांबरोबर लवकर रुळेल असं म्हणते.